नमस्कार प्रेक्षकांनो. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लवकरच आपल्याला एजे आणि लीलाचा मेहंदी सोहळा पाहायला मिळणार आहे. ऑलरेडी या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि या मेहंदीमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट देखील येणार आहे. धमाकाच होणार आहे. कारण जसं की आपण पाहिलं की एजेच्या सुनांना हे लग्न होऊ द्यायचं नाहीये आणि स्वतः लीलाला सुद्धा हे लग्न मोडायचं आहे. त्यामुळे ती दुर्गाची मदत करणार आहे हे लग्न मोडण्यासाठी. आता नेमकं दुर्गा काय करणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी तुम्हाला सांगते. दुर्गा लीलाला मेहंदी आणि संगीत कार्यक्रमातून गायब करणार आहे आणि ती काही गुंडांच्या तावडीत सापडणार आहे. लीला गायब झाल्यानंतर मात्र एजे तिला शोधायला जाणार आहेत आणि तिला गुंडांच्या तावडीतून सोडून देखील आणणार आहेत. पण जसं की लीला एजेला सांगते की तिला हे लग्न करायचंच नाहीये, तर शेवटी आता एजे सुद्धा लीलाचं ऐकून हे लग्न मोडणार आहेत आणि मेहंदीच्या कार्यक्रमात ते लीलासोबत लग्न करण्यास नकार देणार आहेत. पण अंतराने म्हणजेच एजेच्या पहिल्या बायकोने सांगितल्याप्रमाणे एजेंना लवकरात लवकर दुसरं लग्न करायचं आहे आणि त्यासाठी एजे आता लक्ष्मीची बहीण श्वेता हिच्याशी लग्न करायला तयार होणार आहेत. पण आपल्याला तर माहितीच आहे फायनली एजेचं लग्न श्वेतासोबत नाही तर लीलासोबतच होणार आहे. पण ते आता पुढे कसं होईल, काय होईल हे पाहणं रंजक ठरणार आहे आणि ते कसं होणार आहे याचा व्हिडिओ देखील मी आपल्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मेहंदी आणि संगीत कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा डान्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तो डान्स पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा.